पेट्रोल पंपावरील रांगेत असणाऱ्या 80% लोकांकडून काळाबाजार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा अजब दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। कॅनमध्ये इंधन बंद केलं तर गर्दी कमी होईल असंही महाजनांनी म्हटलं। एकीकडे डिझेलसाठी शेतकरी तासनतास रांगेत उभा आहे असं असताना हे मंत्री महोदय मात्र अजब दावा करतायत। पाहूयात। गेले काही दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत चाललेले आहेत। गेल्या 11 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 रुपयांहून अधिक वाढलेत। ही दरवाढ कमी की काय त्यात इंधनाचा तुटवडाही निर्माण झालाय। अनेक भागांमध्ये पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतंय। काही ठिकाणी तर तासनतास रांगेत उभं राहूनही पेट्रोल डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे। या इंधन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना आपली मशागतीची कामही थांबवावी लागली आहेत। त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये सापडलेला आहे। सरकारनं इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी करतायत। याच दरम्यान गिरीश महाजनांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेमध्ये आलंय। पेट्रोल पंपावर रांगांमध्ये उभे असणारी 80% लोक काळा बाजार करण्याचा प्रयत्न करतायत असं विधान गिरीश महाजनांनी केलंय। आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे, पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500 हजार लोक बसलेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे। जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनांची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे। आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल पेट्रोल हे मिळत आहे। गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे। जर पेट्रोल डिझेलचा काळाबाजार होतोय तर सरकारचे पुरवठा अधिकारी काय करतायत असा सवाल ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी विचारलाय। तर शेतकरी काळाबाजार करायला काही मंत्री नाहीत असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी टीका केली आहे। पौल बच्चन भूमिका आहे, कातडी बचाव भूमिका आहे, समस्येपासून दूर पळण्याची भूमिका आहे। अशा पद्धतीनं जर काळा बाजार होत असेल तर तुमचे DSO पुरवठा अधिकारी झोपलेले का? फालतू भूमिका मांडणं, फार स्वतः ज्ञानी सांगणं गिरीश महाजन सारखे मंत्री, वाटतं अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने थांबवलं पाहिजे। स्वतःचं वाहन रात्री 9 वाजता मी लावलं होतं तर 1 वाजता मिळालं डिझेल मला स्वतःला। महाजन साहेब जे मंत्री आहेत, या राज्याचे मंत्री आहेत, सिनियर मंत्री आहेत, ते काय बोलतात की जे शेतकरी आहेत ते नफाखोरी करतात। मला त्यांना सांगायचे शेतकरी काय मंत्री नाहीत नफाखोरी करायला, नाही तर काळा बाजार करायला। आणि त्यांना मला एवढंच सांगायचंय की खूप तुम्ही असं लोकांबद्दल काही बोलू नका, नाहीतर नाशिकमध्ये होणारा जो महाकुंभ आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नफाखोरी झाली, काळा बाजार सरकारकडनं झाला, तो आम्ही लोकांपुढे त्या ठिकाणी आणणारच आहोत। त्यामुळे कृपा करून सामान्य लोकांना अडचणीत तुम्ही आणू नका, त्यांच्याबद्दल अपप्रचार करू नका। तर इंधन तुटवड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कुणीही पेट्रोल डिझेलची साठवणूक करू नका, आवश्यक तितकंच इंधन घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय। विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात। साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो। पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्याने होर्डिंग करू नये या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे। त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। मुळामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे, पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। शेतकऱ्यांची सध्या मशागतीची कामं सुरू आहेत आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं ही कामं केली जातात। मात्र डिझेलच मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बंद ठेवावे लागलेत। पर्यायानं शेतीची कामंही ठप्प झाली आहेत। त्यामुळे शेतकरी प्लास्टिकचे कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगा लावतायत। जर शेतकऱ्यांना इंधन मिळालं नाही तर शेतकरी आणखी मोठ्या संकटात सापडेल। त्यामुळे सरकारनं हा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।